कधी कधी ग्रह चांगले असतं तरी पण तुटतं. बरोबर. म्हणजे ती वेळ असते, पुढे जे काय गोष्टी घडणार त्या आधीच त्यांना लांब करतो. आणि जरी तुम्ही प्रेम केलं तर पहिलं आई वडिलांना सांगा. बरोबर. नुसतं पैशासाठी प्रेम करायचा हे चुकीचं आहे. गुण आपण जुळवतो 36 गुण, ते जरी जुळले गुण नाही जास्त असले तरी काय करायचं पटत नाही. म्हणजे लग्न झालेलं आणि दुसरीचं अट्रॅक्शन जे पहिलं प्रेम होतं ते परत 18 वर्षांनी भेटतं. बापरे. कालसर्प म्हणजे काय? पितृदोष. म्हणजे आपण मी बोललो ना कुलदेवाचा कुलदेवीच्या घरचं गावचं सांगितलं पितरांचं म्हणजे ते करायला स्वप्नात म्हणतात ना मला मंदिर दिसलं, जनावर दिसलं तर जनावर दिसलं समजून जायचं. तर आपल्यात कास्टच्या मुली तयार होत नाही. मंगळाची पत्रिकेचा भाऊ करू नका. तुमचं लग्न होतं ते बघा ना. नमस्कार, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी कधी ना कधी सगळ्यांच्या आयुष्यात येते. कधीची मैत्रीच्या नात्याने येते, कधी अचानक येते आणि कधी ते नातंच आपल्या आयुष्याला नव्यानं आकार देतं. पण प्रेम आणि लग्न हे फक्त मनांचं नातं नाही आहे, ते ऊर्जेचं, ग्रहांचं आणि योग्य वेळेचंही आहे. आज पॉडकास्टवरती आपण बोलणार आहोत प्रेम, लग्न आणि ग्रह या विषयावरती. एक असा विषय जिथे भावना आणि विज्ञान दोन्ही एकत्र येतात. आज आपल्यासोबत आहेत गुरुजी श्री संतोष चंद्रकांत जोशी, ज्योतिष आणि वास्तुविशारद, जे प्रेम, लग्न आणि नात्यांना ग्रहांच्या आणि समजुतीच्या नजरेनं बघतात. चला तर मग या सखोल चर्चेला सुरुवात करूया. प्रेम सगळ्यांनी केलंय. कधी मनातून केलंय, कधी चुकीच्या व्यक्तीवर केलंय, कधी चांगल्या व्यक्तीला उशिरा भेटून केलंय. आणि ह्यातनं बरेच प्रश्न असतात. कधी कधी वाटतं की हे नातं टिकलं का नाही, किंवा लग्न उशिराच का झालं, किंवा ती वेळ तशीच का होती. ह्या पूर्ण विषयाला हात घालताना सगळ्यात पहिलं मला विचारायचं आहे, जेव्हा दोन लोक भेटतात त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं तेव्हा ज्योतिषशास्त्र या गोष्टीकडे कसं बघतं? पहिली म्हणजे गोष्ट, जे प्रेम करणार आहे त्यांचं वय, ज्यावेळी 22 असताना प्रेम करणं आणि नंतर जेव्हा वयात जातं त्या प्रेमाचा अर्थ समजतं की आपण काय चुकीचा मार्ग पकडलाय, चुकीच्या व्यक्तीला प्रेम केलेलं आहे. मग त्यावेळेला ते काय करतात, पत्रिका बघायला येतात. ज्योतिष हा पहिला माझ्यासाठी चांगला बघत होता आणि आता असा बघतोय. 4.5 वर्ष चांगला बघला, 3 वर्ष चांगला बघला, पण आता असा बघायला आला आणि आता माझं पटत पण नाही. जेव्हा असा बोलतो ती अशी बोलते. ह्या ज्या गोष्टी चालू होत्या, पण ते ग्रह त्यावेळी त्यांची स्थिती आपल्याला बघायला येते. ग्रहांचे विचार. आता चंद्र मनाचा कारक आहे, मनाचा कारक. शुक्र प्रेमाचा कारक, करिअरच्या सगळ्या बाबतीत आहे. म्हणजे तो आहे. मग तो बिघडलाय काय, गुरु बिघडलाय काय, बुध बिघडलाय काय. कधी कधी ग्रह चांगले असतं तरी पण तुटतं. बरोबर. म्हणजे ती वेळ असते, पुढे जे काय गोष्टी घडणार आहे त्या आधीच त्यांना लांब करतो. प्रेम नाही, मग ते अरेंजमेंट म्हणून करतात त्यांच्यासाठी. तर काहींचं प्रेम जमतं, चांगलं होतं, पण त्याचे स्टार चांगले असं म्हणून त्यांचं चांगलं होतं, त्यांचे विचार चांगले होते म्हणून ते जमले. म्हणजे ग्रह त्यांना साथ देत होते. म्हणजे त्यांची जी म्हणतो ना जोडी ती परफेक्टली असते. ह्यातनं पटवून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. ह्यातनं प्रेमाच्या पण अधिक स्टेप येते, ती म्हणजे आकर्षण. तर मग दोन व्यक्तींचं एकमेकांकडे आकर्षित होणं, याच्यामध्ये पण ग्रहांचं म्हणजे वयाच्या आपण धरला तर आपण बघा, मुलं शाळा सुटल्यानंतर प्रेमात पडतात. 11वी 12वी पर्यंत आकर्षित होतात त्यांना. म्हणजे बरोबर कसं असतं, शाळेचे जे आपण शिक्षण जे शाळेच्या 10वी पर्यंत घेतो आणि 12वीला बाहेर पडतो, मग तिथे अनेक मुलं असतात, अनेक मुली असतात. ते वेगळ्या प्रकारे राहतात, त्यांचं राहणीमान वेगळं असं झालं. काही मुली आपल्याकडे मुलगा बघण्यात हे करतात, त्याचे ड्रेस घालतात, चांगलं राहण्याच्या वेळेला, म्हणजे ते अट्रॅक्शन करतात. मुलं तशी वागतात. म्हणजे तो अट्रॅक्शन खेचण्याची जी पॉवर असते ती ग्रहांमध्ये असेल तर, वाईट ग्रहाचा असेल तर हे होतं, चांगला ग्रह असला तरी होतं. वाईट ग्रहामध्ये काय चांगलं, म्हणजे एक ही मुलगी पकडतो, दुसरी ती मुलगी, आणि एकाच मुले तो 2-2 मुलींना पण पटवतो. होतं की नाही? होतं. तर एक असतो तो चांगला होतो, तो एकाच मुलीची प्रेमात शेवटपर्यंत टिकतो. बरोबर. पण कधी कधी काय होतं,
शेवटपर्यंत टिकण्याचा त्याचा खूप प्रयत्न झाला तर कधी अचानक लांब पण होतं, दुसऱ्याचं असं होतं. म्हणजे एखादा टिकते एखादं चांगलं तर का मग ते गरज त्याला ते तेवढा पुरतं. मग ते आयुष्यभर ते विचार करत बसतात. पण आता तसं नाहीये ना. म्हणजे हा माल खराब तर दुसरा माल घे. दुकानात चालतं ना. म्हणजे दुकानं पण भरपूर झालेत. तर मुली ही नाही तर ती नाही, दुसरी भेटेल. पण चांगली मुलगी भेटण्यास किंवा चांगल्या मुली नशिबात चांगलं असतं. बरोबर. प्रेम करताना विचार करतो आपण आपला संस्कार जे आहे आपल्या आई वडिलांना शिकवले त्याचा पहिला विचार. बरोबर. आणि जरी तुम्ही प्रेम केलं तर पहिला आई वडिलांना सांगा. 50% तुमचं प्रेम, 50% जेव्हा तुमच्या लग्नानंतर ते पूर्ण होतं ते 50%. कुंडली पण जे ज्योतिष पण ते 50 आहे. 50 तुमच्या हातात. तुमचा कर्म धर्म, तुमचं कर्म झालं तर चांगलं फळ, कर्म वाईट त्याचं फळ भोगायलाच लागणार. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी लपवतात आहे ते सरळ आपल्या पार्टनरला सांगायला पाहिजे, तर ते लग्न टिकतं. बरोबर. ह्यात मला एक प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की प्रेमामध्ये ना टायमिंग खूप महत्वाचं असतं. इव्हन ज्योतिषशास्त्रात पण म्हणतो की ती वेळ फार महत्वाची असते. समजून चालू आहे की एखाद्याची वेळच थोडीशी बरोबर नाहीये आणि त्यावेळेस जर त्याला एक चांगली व्यक्ती मिळते तर मग ते गणित नेमकं कसं बसतं? तुम्ही असा कधी अनुभव घेतलाय का? हो. कसं असतं, आता दोन जर व्यक्ती आलेले असेल ते एकाच्या याला प्रेम इतकं असं जमलेलं आहे आणि असं त्याची परिस्थितीच्या बाबतीत काहीतरी घोडतं किंवा जॉब जातो किंवा काही गोष्टी घडा, आजारी पडतो किंवा त्या जी मुलगी किंवा तो मुलगा तिला साथ देतो ते फर्स्ट फिगर त्याचं प्रेम चांगलं टिकतं. बरोबर. नुसतं पैशासाठी प्रेम करायचा हे चुकीचं आहे. परिस्थिती पाहिजे, पैसा ठीक पाहिजे, पण ती परिस्थितीला तुम्ही साथ देणं महत्वाचं आहे. बरोबर. तर त्याचं टिकतं. तुम्ही पळवाट करा त्याला अर्थ नाहीये, पण ते प्रेमाचा अर्थ काय कुठल्याही बाबतीत. बरोबर. आणि जेव्हा आपण लग्नासाठी जेव्हा कुंडली बघतात बरोबर तर जुळवणं हे किती आवश्यक आहे? 100%. पण ते कसं आहे, पण त्यांचं तुमचं अगोदर पसंत झालेली असेल तर तुम्ही पहिल्या ज्योतिषाला सांगा बा आम्ही पसंत केलेलं. म्हणजे पत्रिका जर नाही आलं तर तो ज्योतिषी त्याला काही करू शकत नाही. म्हणजे पहिलं ते पहिलं मग त्याला उपाय काय. आम्ही एका दोघांनी ठिकाणी नाही म्हणून सांगितलं त्याला उपाय काय हा पहिला विचार. नाही म्हणजे काय आहे त्याला उपाय असतात. तुम्ही मेन स्वतःला बदल करण्यात येते. शांती करा काही करा पण तुम्हाला बदल होणं महत्वाचं आहे. विघ्न तर येणारच पण ते किती काही जे घटस्फोट होतात ना मग ते का होतात तर त्याच्यात ते वेळ आहे त्याच्यात घटस्फोट होणारच. काही 2 वर्षांनी जाते. काही लग्न झालेले 4-4 मुलाला लग्न मुलांची झाले आई वडील दोष घटस्फोट बघतात पायाच्या 64 वर्षी. म्हणजे का मग ते त्याला तो योग तसा होता. आपण प्रेम केलंय ते कशासाठी केलेलं आहे? आयुष्यासाठी केलेलं आहे ना, शेवटपर्यंत राहण्यासाठी. प्रेमाचा अर्थ तोच आहे शेवटपर्यंत राहणं. तुम्ही तिथे दिल दाखवा किंवा गुलाब द्या त्या गुलाबाला पण काटे आहेत ते लागतात आहे टोचत आहे ते सहन करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ प्रेमाचा प्रतीक जे आहे औरंगाबादला नला दमयंती त्याच्यामध्ये ऊसाची कांडी आहे. ऊस म्हणजे काय तर गोड की कडू? कैलास मंदिर तिथे राईटला आहे नला दमयंतीच्या प्रेमाचा प्रतीक ते दाखवलं आहे त्याच्यामध्ये ऊसा म्हणजे त्यांनी ज्या असाचं प्रेम केलं गोड पण आहे कडू पण आहे. ऊस गोड पण आहे कडू म्हणजे ती रिंग आहे ती कडू आहे परत गोड लागतोय बरोबर रिंग कडू आहे बरोबर आणि लास्टला मूळ आहे अशी. म्हणजे काय आहे शेवट कडू आहे आणि वरती गोड आहे. ते मला ते टिकवता आलं. आधी तुम्हाला गोड लागेल मग कडू लागेल तेव्हा जर तुम्ही सर्वाइव्ह केलं तर पुन्हा ते तुम्हाला गोड लागेल. ते शेवट पण कडू ते टिकवता आला पाहिजे. तर तुमचं प्रेम ते गोड राहणार कडू असलं तरी ते गोड राहणार. प्रेम किंवा अरेंजमेंट किती जरी लग्न झालं ते संसाराला 10 वर्षे लागतात एकत्र नीट होण्यासाठी. त्या घरात ती स्त्री त्या घरची मालकीन बी बोलते मी या घराचे मला असा किंवा उपयोग तेव्हा ती असं आहे. आणि मग ते सासू आम्ही केलं आम्ही संसार केला तुम्हाला टिकवता नाही. आता काळ बदली गेलाय. आता मुलींना टाइम नाही मुलांना टाइम नाही जो तो लेट येतो कामावर त्यांच्या जो काळ आहे तो थोडा बदल झालेला आहे. फक्त त्याला झालं फक्त तुम्ही आता ही तयारी केली जेवण करा चालेल म्हणजे तुम्ही पण तयारी करून द्या वाद होणार नाही. बरोबर.
म्हणजे ज्या त्या कामात त्या त्या निमित्ताने करा, चालेल. सासूने केले, आईने केले, करा. आपला हातभार लागलाच पाहिजे, असं आहे. आता लग्नामध्ये कुंडली बघणं तर आवश्यक आहे, बरोबर. जेव्हा आपण लव्ह मॅरेजकडे बघतो आणि अरेंज मॅरेजकडे बघतो, तर या दोन्हीमध्ये असं काही ग्रहांचं काय? माझ्याकडे ज्या पत्रिका येतात बघायला, म्हणजे लव्ह मॅरेज झालं ते पण पत्रिका बघतात. ओके. हां, म्हणजे जर नाही जमलं तर काय करायचं, तर तुम्ही प्रेम केलेलं आहे, त्याला पत्रिकेचा काहीच अर्थ नाही. बरोबर. हां, मी कुंडलीबद्दल तुम्हाला यावेळेस सांग, तुम्ही त्याचा उपाय ज्या गोष्टी आहेत ते करायचेच आहे तुम्हाला. काही जे पत्रिकेत ही असेल तरी गुण कमी असले तर मी सांगतो बिंदास करा. त्यांना 2-2 मुलं आहेत, चांगला संसार चाललाय, पण त्यांची कुंडली चांगली होती, नक्षत्र चांगले सगळ्या. म्हणजे तुम्ही काय म्हणताय की जे गुण आपण जुळवतो 36 गुण, ते जरी जुळले गुण जास्त असले तरी काही काहींचं पटत नाही. हा, पाहिलं असं आहे. म्हणजे 25 आहे, 36 गुण आहे, पण ते काय ते कुंडलीचे ग्रहमान काय ते बघायला लागतं ना. म्हणजे वैयक्तिक कुंडलीचे ग्रह बघायला लागतं. गुण एक म्हणजे त्याची गुणाकार केले, मला राक्षस मनुष्य गण 6 गुण कमी झाले, एक नाडी, पण चरण भिन्न पाहिजे. मग ते काय आहे, बाकीचे ग्रह काय पाहिजे, अशुभ आहेत काय आहे, मग ते वादविवाद होतच राहतात. पण ते आयुष्यभर लग्न झालं तरी पण ते मला ते आयुष्यवाद करत राहायचं. म्हणजे संसार तर तुमचा टिकणार, तुटणार नाही, बरोबर का. मग काहींची लग्न लेट होतात, म्हणजे जर बघतात लग्न का होत नाही, पण ते काय कुठला ग्रह बसलाय, शनी कुठे बसलाय, गुरु कुठे बसलाय, ते बघायला लागतं. ह्यातनं मला एक समजून घ्यायचं होतं, कारण प्रेमाची संज्ञा बघताना त्यात असं म्हणतात की अपोजिट अट्रॅक्ट्स, म्हणजे ज्या विरुद्ध गोष्टी असतात त्या एकमेकांसोबत आकर्षित होतात, मॅग्नेट सारख्या. तर मग आपल्याकडे 2 विभिन्न ग्रहदशा असलेल्या व्यक्तींसोबत जनरली जुळतं का? शक्यता कसं असतं, ग्रह जर टाईट असतं तर मुश्किल असतं, ते टिकूनच देणार नाही. म्हणजे प्रेम असून बघ काही जर घटस्फोट झालेले आहेत, बरोबर, म्हणजे ग्रहांची स्थिती त्यावेळेला आहेत आणि ते पुढे पण होत राहतात. मग तो काळ ज्या समतो किंवा काळ त्यावेळेला त्या ते होतं, झालेले आहेत प्रेम काही केलेले आहेत, 2 वर्षात तुटलं, म्हणजे हे झालं आहे, म्हणजे लग्न झालेलं आहे, हां, आणि दुसरीचं अट्रॅक्शन जे पहिलं प्रेम होतं ते परत 18 वर्षांनी भेटतं. बापरे. हां, अशी माझ्याकडे केस आलेली. म्हटलं मी काय त्याला बोललो, तुझं लग्न झालेलं आहे, अरेंज मॅरेज लग्न, ते पहिले प्रेम होतं, बरोबर. तुझा मुलगा जर 12वीला आहे, तो पहिला तू विचार कर आता. हा, बरोबर. तुला काय करायचं, तू ठरव काय ते. तुझा संसार तुला उद्ध्वस्त, जो चांगला चालू होता उद्ध्वस्त, तुला उद्ध्वस्त करायचा आहे का. वादविवाद चालला तर तरी पण ते प्रेम करतात, राहतं त्यांचं, कारण त्यांनी शेवटपर्यंत टिकवलेलं असतं. बरोबर. काय वेळेला नाही सोडून देतात विषय, प्रेमच नाही करायचं, एकदा चूक झाली आता प्रेम नाही करायचं, लग्नच नाही करायचं, असे पण असतात. मग ते ग्रह किती दाखवतात. इथे मला एक प्रश्न होता लग्न नाही करायचं. बऱ्याच वेळेस असं होतं की काही काही जणांचं लग्न जुळत नाही, किंवा म्हणजे तशा बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की योग उशिरा आहे किंवा काय. मग नक्की ती स्थिती कशी असते? कसं असतं, काही गोष्टी असतात, आपण बोलतो ना पत्रिकेत काही गोष्टी दाखवतात, घरचा दोष, म्हणजे पूर्वजांचं जे असतं तो दोष, म्हणजे का नारायण नवे टिपिडीचा 3 दिवसाचा विधी, काल सर्प करा, त्याच्यानंतर लग्न जमतं, मूल होतं, याच्यावरती ते करायला लागतं. म्हणजे त्याचा योगच नसेल तो ज्योतिष सांगणार बघा त्याचा योग नाही, ते सांगणार तू प्रयत्न कर, नशिबात काय असेल तो होऊ पण शकतो, पण आपण तुझं लग्नच नाही होणार सांगितलं तर काय होईल. बरोबर. पण ते ज्योतिषाला नियम आहे, तू हे देवाचा कर, तुझा कुलदेवाचा कर, तुझ्या नशिबात आहे, पण तुमचा तो घरचा दोष असेल तो नारायण नवे त्रिपेडी कुलसर्प आहे, त्यांनी कालसर्पाने निघू शकतो. आता त्यांची पण लग्न जमलेली आहेत. कालसर्प म्हणजे काय? पितृदोष. पितृदोष, म्हणजे आपण मी बोललो ना कुलदेवाचा, कुलदेवीच्या घरचं गावचं सांगितलं, पितरांचं, म्हणजे ते करायला लागतं, त्यांचा आशीर्वाद लागतो. पण ते पितरांचा केल्यावर कुलदेवाचा कुलदेवी केल्या, स्वप्नात म्हणतात ना मला मंदिर दिसलं, जनावर दिसलं तर जनावर दिसलं तर समजून जायचं, म्हणजे आपल्या कुलदेवाची हाक आहे, मंदिर दिसतं कुलदेवाची हाक आहे, असं आहे ते. म्हणजे तर त्यांची राहतात. तर काही काहींचे बघा फॅमिलीच राहिलेली आहे लग्नाची,
मग तो घरचा दोष आहे. कुंडली सरळ दाखवतो काल सर्प लिहून येतं, कॉम्प्युटर पत्रिकेत दाखवतं. पूर्वीच्या पद्धतीत असं लिहून येतं, तुझं राहू की तुझ्यामध्ये ग्रह आहेत, छाया, ते तर त्याच्यावर ते प्रकार ओढतो. पण आता सरळ कॉर्नरला लिहून काल सर्प, या साईडला मंगळ, मंगळाची पत्रिका. मंगळाच्या पत्रिकेचा भाऊ करू नका. तुमचं लग्न होतं ते बघा ना. ऍक्च्युली माझा प्रश्न होता की म्हणजे आपण फार असं ऐकू नये की मंगळ कडक आहे, मंगळ कडक आहे. मी तेच बोललो ना, मी ज्यावेळी शिकायचं मला होतं, मी शिकायला लागलो. मी एकच गोष्टी जे पूर्वीची लोक मंगळ आहे का, मंगळ आहे. मंगळ जर कडक राहत ठीक आहे, त्याला शनी प्रधान व्यक्ती, शनी बरोबर आहे, त्याचा थंड करा तो ग्रह, तो शांत, पण त्याच्याशी ते लग्न लावून देतात. बरोबर. पण त्याचा भाऊ मोठी करून मंगळाची व्यक्ती आहे, ते रोखतोक बोलणारी, तिथल्या ते फाडफाड बोलणार, म्हणजे पटत नाही असं त्याचं असतं. पण ते पराक्रमी असते तिथल्या तिथे, ते शांती करून तो कमी करतो. आणि वयाच्या 30 नंतर सौम्य आणि 35 नंतर मंगळ पकडत नाही. बरोबर. एक प्रश्न आला मला, तुम्ही ते 30 नंतर बोललात तेव्हा, की आधीच्या काळात कसं होतं की थोडंसं जीवन वेगळं असल्यामुळे बऱ्याच वेळेस ना लग्न वगैरे 21-22 वयापर्यंत व्हायची. आता ते वय थोडंसं पुढे आलंय, 25-28. पूर्वी कशी लग्न व्हायची 16, मुलीच्या 16, म्हणजे 16 ते 23 पर्यंत लग्न व्हायची. म्हणजे त्या कसं होतं, फॅमिली मोठी असल्याने सगळे एकत्र कुटुंब राहत होतं. बरोबर. आणि जॉब त्याचे काय गव्हर्नमेंट सर्वंट असे ते जॉब होते. आता काय झालंय, शिक्षण महत्व झालंय. बरोबर. मुलं शिकत गेली, जास्त शिकतात, ते वयाच्या 25 वर्षांमध्ये शिकत असतात. त्याच्यानंतर जॉबला लागतात, काही विषयावरची लागतात, तरी पण त्यांची इच्छा शिकायची असते. आधी नाही, आधी कमवायचं, मला सगळं करायचं, सेटल व्हायचं. बरोबर. मग त्याच्यात ते वेळ जातो. मुली तर काय, आता पगाराचे असो, त्याला प्रमोशन ते पण ते लग्न करायला लागतं. आता मुलांचं पण तसंच आहे की ब्लॉग, नात्याची परिस्थिती अशी आहे, कारण मुलं ब्लॉग घेऊच शकणार नाही. त्या मुलीची अपेक्षा तशा असतात. काही मुली समजूतदार असतात, चालेल. काही मुलींनी किंवा मुलांना आपण दोघांना मिळून ते लग्न करायचं, ठीक आहे, दोघांचा खर्च एखादा कोणता, ते संसार टिकतात. बरोबर. किंवा वडिलांनी जे असं ते मुलांचं लग्न करायचं, त्या मुलींचा त्यांनी ते इन्व्हेस्ट त्या ब्लॉगसाठी गेला, तो लग्नाचा खर्च तो त्याच्यात गेला. म्हणजे त्यांना फटका लागतो, भाड्याच्या रूमनी राहायची गरज नाही ना. बरोबर. खूप सुंदर सांगितलं. कारण आता कसं होतं, जवळपास बऱ्यापैकी लग्न कर्ज काढून केली जातात. आणि तो फटका मुलीकडचा असेल तर मग ते वडील झेलत बसतात, आणि मुलाकडचा असेल तर तो मुलगा झेलत बसतो. साधं सिंपल लग्न करा, रजिस्टर करा, घरी तुम्ही नॉर्मल जरी जागा असेल तिथे लग्न लावा, तुमचे 25 त्यांचे 25 एक करून टाका, आणि सत्यानाच्या सगळ्यांना तुमच्या नातेवाईकांना फॅमिलीला बोलवा, संपला विषय. तुम्ही 10-15 लाख खर्च करून कर्ज काढून करण्याचा उपयोग काय, आणि ते पेडकपणा, मुलांचा पगार ठीक आहे. एक प्रश्न पडला होता की इंटरकास्ट मॅरेज जे होतात त्याच्यामध्ये तुमच्याकडे आतापर्यंत अशी कुठली जोडपी आल्यात का जी इंटरकास्ट साठी होती? भरपूर. आणि तुम्हाला त्यांनी विचारलं होतं की आमच्या आई वडिलांना तुम्ही थोडंसं समजवाल का, असं झालंय का? नाही, मी त्यांना समजवतो. प्रेम केला ना तो हा विचार स्वीकार, तुम्हाला टिकवता आला पाहिजे. इंटरकास्टचं कसं असतं, कास्ट जे आहे प्रत्येक कास्टचा वेगळे विचार आहेत. बरोबर. ते पूर्ववत चालू झालेले, त्याच्यात बदल होत नाही आणि होणार पण नाही पुढे. का? कारण आपली संस्कृती आहे जी ती त्या त्या घराची त्याची त्या त्या ह्याच्यातून म्हणजे जातीप्रमाणे येते. मग बोलतात ना, या जात ही नाही, जात माणसाने निर्माण केली. जन्माला मुलं त्याला जात बीत माहिती नाही, आणि जातो त्या पण जात माहिती नाही, त्या सर्वच जण असतात. बरोबर. पण ज्या जो मधला काळ असतो तो जातीच्या ह्याच्यात होतो. तर जातीचा काय संबंध नाही ते, त्या कास्टचा संबंध नाही. आपण बोललो कास्ट, त्या कास्ट त्याची ती संस्कृती त्याची ती आहे, आणि ही संस्कृती वेगवेगळी असते. बरोबर. म्हणून ते जोडत नाही, मग ते वेगळे राहतात. त्यांचे पण संसार चांगलं होतं. का? विचार समजून घेणे महत्वाचे आहे. काही काही लोक ऍक्सेप्ट करून घेतात, आणि आताचा काळ तसाच आहे. कारण आपल्याच कास्टच्या मुली तयार होत नाही. अपेक्षा नाही तसं पाहिजे असं आहे. म्हणजे तिथे हे नाही राहिले आता. म्हणजे तुम्ही कास्ट तुम्ही धरूच नका, पण शक्यता आपल्या कास्टचीच बघा. बरोबर, मी असं बोलेल. अजून एक प्रश्न, जेव्हा एखादं लग्न तुमच्याकडे जुळवायला पत्रिका येतात आणि समजा तुम्हाला त्यात असा कुठला दोष दिसतोय की पुढे जाऊन घटस्फोट होऊ शकतो, तर तुम्ही त्यात कसं मार्गदर्शन करता? शक्यता मी बघतो
प्रयत्न करतो, घटस्फोट होऊ नये तोपर्यंत प्रयत्न करतो. मग त्या व्यक्तीला 1-2 वर्ष तरी मी देवाचं हे करा सांगतो. मठात जा, स्वामींच्या अक्कलकोटला जा, शंकराला पाणी चढवा, देवीचं करा उपासना, नामस्मरण घ्या. 1-2 वर्ष थोडे दिवस चालतंय, व्यवस्थित परत होत आहे आणि परत जातात. तर मग मी शेवटी ठीक आहे, आता नाही, पर्याय नाही आता त्याला. पण त्या मधल्या स्टेजमध्ये तुमच्याकडे लोक येतात का की असं वाद सुरू आहेत किंवा काय? हो येतात. पण त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न आहे, काय मिळणार आहे तुम्हाला याच्यात वाद करून? घटस्फोट घेऊन काय मिळणार आहे? बरोबर. सासरा जरा हे असतो, कडक असतो, तर सासू बोलते, तर ते म्हणते ते सुनेला चालत नाही, तर सून बोलते तर सासूला चालत नाही, नणंदला चालत नाही. मग त्याच्यात ते या गोष्टी घडत जातात. मग तो मुलगाचा तो कोणाचा ऐकणार? आईशी बाबांचा ऐकायचं की बायकोचं ऐकायचं? या सगळ्या गोष्टी चालत असतात. पण कधी कधी काही गोष्टी चुकीच्या असतात. त्या मुलाला पण समजतात, आईवडिलांना पण, मुलीला पण. मग ते समजा थोडं हे करतात. मी ना जेव्हा या टॉपिकचा सर्वे करत होतो, काही लोकांना विचारलं की तुमचं काय मत आहे डिवोर्स आणि अशा गोष्टींबद्दल किंवा अपेक्षा ओव्हरऑल, तर बऱ्याचशे मुलींकडून जे आलं ते म्हणजे फक्त एवढंच बघितलं जातं की मुलींच्या अपेक्षा असतात, पण काही मुलांच्या पण चुका असतात. त्यावर तुम्ही कधी अधोरेखित केलंय का? हो, अपेक्षा म्हणजे जास्त मी म्हणजे बोलायचं म्हटलं ना, आता मधला काळ जो होता ना, मुलींचे जास्त आईवडिलांची अपेक्षा जास्त होत्या. मुलगा गव्हर्नमेंट पाहिजे. ओके. तो गव्हर्नमेंट आता आहे का? आता तर कुठल्या गव्हर्नमेंटला जॉब मिळतोय का? आता सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये गव्हर्नमेंट. प्रायव्हेटला असला तर त्याची सॅलरी विचारतात, सॅलरी स्लिप मागतात. म्हणजे स्लिप तीच म्हणजे सॅलरी बघतात, त्याचं घर आहे का? पण तो एकाच कंपनीत टिकत नाही, तो पुढच्या दुसऱ्या कंपनीत होतो, बदली करत असतो. बरोबर. अरे पहिल्या लोकांच्या त्याला माहिती, त्यांना एक म्हणजे एकच. आता तसं नाहीये ना. तो त्याच्या शिक्षणाच्या हिशोबाने तो जातो, त्याला पेमेंटच्या हे बघायचं, त्याला संसाराच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत विचार करतो. फॅमिलीच्या आई वडिलांना सर्व बाबतीत ते लोक विचार, त्याला वेळच नाही मिळत. ही आत्ताची म्हणजे आत्ताचे जे स्टार आहे ते चांगले दाखवतात. मी बघा प्रगत होत चाललंय. पूर्वी असं चाललंय बरीच वर्ष एकाच स्थिती एकाच याच्यात चाललंय, आता फास्ट चाललंय. म्हणजे ते मुलींची विचार बदली झाले, ते मागच्यासारखे वागणार नाही, ते सगळे सण साजरे करतात. पुढची जनरेशन, आत्ताच्या ज्या मुली आहेत, मुलं साजरे करतात सण आहेत बघा, ते जातात, आवड आहे त्यांना. एखादं कपल आहे किंवा एखादं 2 जणांना लग्न करायचंय आणि त्यांची पत्रिका जुळत नाहीये, त्या दोघांनी ती पर्सनली चेक केली आहे कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन, आणि आता असं घडतंय की याचे खोटे रिपोर्ट्स बनवून मग तुम्ही फॅमिलीला दाखवता की आमचं जुळत आहे. तर अशा गोष्टी तुम्ही कधी एक्सपिरियन्स केल्यात का, आणि ह्याला थांबवलं पाहिजे का? खरं म्हणजे थांबवलं पाहिजे माझ्या मते, कारण तो एक म्हणजे संस्कृतीचा संस्कृतीला दाग आहे. बरोबर. म्हणजे ज्योतिष आणि आपल्या भारतीय संस्कृतीला एक मोठा दाग आहे. म्हणजे तो म्हणजे त्या संसाराचा ते लोक लायकीची नाही माझ्या मते. म्हणजे नाहीच. म्हणजे त्यांनी जे लग्न करतात ते खोटं पेपरवर आयुष्य ते खोटंच करणार, त्याचा उपयोग काय? बरोबर. मग ते जर ज्योतिषाकडनं केले किंवा त्यांनी स्वतः कॉम्प्युटरमध्ये केले, हे मेन आहे, महत्वाचं. हल्ली काय सरळ मी सगळं अवेलेबल आहे. झालं मग ते कोणी त्या घरच्यांनी जरी दाखवलं तरी ते परफेक्टच नाही ना. पण जो कधी चुकून ज्यावेळी जे घटिका बोलतात ना, ज्यावेळी वेळ येते त्या ते सत्य बाहेर निघतं. मग काय करणार? मग कुठे बोलायचं? संततीला. बरोबर. तर समजा त्या व्यक्तीला संततीच नाही झाली तर काय करणार? मग ते पाप केलेलं भोगायचंच आपल्याला आयुष्यात. बरोबर. कारण जेव्हा माझ्याकडे हा विषय आला ना, तेव्हा मी खूप वेळ विचार करत होतो की म्हणजे खरंच असं घडतं का? कसं आहे, त्यांनी जन्मदाता आई वडिलांना पण धोका दिला, असं झालं त्याचा अर्थ. म्हणजे पुरा फॅमिलीने धोका दिला. खोटं हा शब्दच हे आहे. म्हणजे त्याला ते लागू झालं, म्हणजे दोघांना लागू झालं. प्रेमासाठी तुम्ही गेलात, नाही जमत आहे ठीक आहे,
उपाय काय ते विचारा ज्योतिषाला. तुम्हाला ते आई वडील मान्य नाही, तुम्ही वेगळं राहा ना, म्हणजे ते खोटं करू नका ना. बरोबर. जबरदस्तीने तुम्ही पत्रिका बनवून आई वडिलांना आमचं जमतंय बघा, तुम्ही कोणाला पण दाखवा, ते कुठेही तुम्हाला तिथे जागा नाही, इव्हन नरकात पण नाही, माझ्यामध्ये तरी. बरोबर. तुम्ही खूप सुंदर बोललात. म्हणजे ते त्याला जर चुकीचं वळण दिलं तर तुम्हाला ते भोगायचं, पण जर तुम्ही ते खरं खरं सांगितलं काय होतं तर मग म्हणजे ते व्यवस्थित होतं. कारण कसं आहे की जेव्हा बघा एखादं लहान मूल जन्माला येतं आणि ते ज्या पालकांच्या म्हणजे आई वडिलांनी अपेक्षा केल्या माझं मूल चांगल्या मार्गाने झालं पाहिजे, हो, पण तो माझ्याशी तर लबाडी करतोय, खोटं बोलतो आमच्याशी, तो पुढे काय करेल. कारण माझ्यावर असं झालेलं एकदा, म्हणजे पत्रिका मी ज्या माझी नावरस आणि चालू नावावर पत्रिका असायची, मी दोन्ही लिहायचो. म्हणजे चालू नाव म्हणजे चालू नाव म्हणजे टोपन ठेवले, अच्छा, टोपण नाव, हा, बंडू, नावरस म्हणजे राशीप्रमाणे. अच्छा, असे माझे 2 कॉलम आहे, त्या मी ते लिहून द्यायचो. ह्याच्यावर जमतंय ते एकदा जे आहे त्याच्यावर लिहून द्यायला. टोपण नावावरती कधी पत्रिका नाही बघितली जात ना. टोपण नावावर बघतात, त्याच्यावर म्हणजे कसं पत्रिकाच नाहीये. अच्छा, तर ते टोपण नावावर बघतात, म्हणून ते चालू नावाने नावरस म्हणजे टोपण म्हणजे चालू, बरोबर, असं त्याच्यावर. मग त्याच्या पत्रिका मग ते चालू नाव काय, मग चालू नाव. तर माझ्याकडे दोन्ही ते हे लिहिलेलं असतं, नावरस नाव, चालू नाव. तर काही लोक आता 10 नावाने हाक मारणार आहेत, हे रिअली हिस्ट्री आहे. आणि जे गोष्ट घडली माझ्याकडे पत्रिका बघून मी सांगितलं नाही जमत आहे, पण झालं. आणि 1-2 दिवसांनी ज्या मी पूजा करत होतो, वडिलांना माझा लँडलाईन फोन नंबर होता वडिलांचा, त्या वडिलांना फोन आला, म्हणतो तू अरे तू पत्रिका काय कोणाची बघितली काय. म्हटलं काय झालं. म्हटलं नाही अशी अशी व्यक्ती आले, त्यांनी फोन केलाय. म्हणजे समोरच्या ज्योतिषाने मला फोन केला, म्हणतो तो ज्योतिषी आहे का ब्राह्मण हे मला माहिती नाही, पण त्यांनी फोन केला. मी पूजा करतो बाहेर आला, ठीक आहे म्हटलं बघतो. त्यांनी फोन केला, म्हटलं तुम्ही पत्रिका बघितली. म्हटलं त्याला पहिलं तू म्हटलं कोण, तुम्ही कोण आहेत. म्हटलं नाही मी अमुक अमुक आहे. म्हटलं आता तर तुमची पत्रिका आलेली आहे, तर त्या असं तर नाही म्हणून जमणार. म्हटलं ठीक आहे. म्हटलं काय झालं, नाही हे जमतंय. म्हटलं तर त्यांना तुम्ही कशावर बघितलं, माझा प्रश्न पहिला तुम्ही कशावर बघितलं, तिथे माझ्या कॉलम वाचला काय माझा, तो पहिला वाचा आणि नंतर माझी मला फोन करायचा होता. माझी सही आहे ना तिथे, बरोबर. तर तुम्ही माझं सगळं टायमिंग आहे, सगळं लेटर आहे माझं, पूर्ण ॲड्रेस पण सगळं सही आहे तुमची आणि माझी सही आहे. तर तुम्ही पहिला फोन करा, पहिला विचार करायला पाहिजे तिथे काय लिहिलं आहे ते. वरती काय लिहिलं, नावरच नाव, चालू नावावर, तुम्ही कशावर बघता ते. त्यांनी बघितलं, तो फटकन सॉरी 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 माझी चुकी झाली. म्हटलं लोक येतील 10 नावं सांगतील, याचा अर्थ नाही तुम्ही पैशासाठी करा. माझ्याकडे तसं नाही, मी एकच आहे, माझा रूल असा आहे, म्हणजे नावरस तर नावरस, आता चालू चालू. पण सगळ्याला मी नावरस नावर, आमचे कोकणाचे पत्रिकेप्रमाणे बघतात, नसेल तर चालू नाव. बरोबर, तुम्ही नाही ते बघा, बस संपला विषय. म्हणजे असेल व्यवस्थित तर करून टाका, मग त्यात पत्रिका बदलणं आहे त्यात पडूच नका. तुमचं तर तुम्हाला पसंत पत्रिका बघू नका, तो त्रास होता तो सहन करायची तयारी पाहिजे शेवटपर्यंत. नंतर तुम्ही पत्रिका बघायला येतात, प्रेम झाल्याला लग्न झाल्यानंतर हो आमचं असं होतं तर मग तर आयुष्यभर सहन करायचे, मागे नाही फिरायचं मग, असं आहे. बरोबर. जेव्हा आपण एक पूर्ण कुटुंबाकडे बघतो रे, आता म्हणजे मी लग्न म्हणजे हे फक्त 2 जणांचं नसतं, 2 कुटुंबांचं मिलन असतं. तर मग आता एक शेवटचा तुम्ही संदेश काय द्याल दोन्ही कुटुंबांना जे आता लग्नाच्या स्थितीमध्ये असतील. दोन्हींनी पहिली गोष्ट, कुठल्याही गोष्टीचा विचार हा चांगला ठेवा. आम्ही जसं केलं तर त्या मुलांना अपेक्षा ठेवू नका. प्रत्येकाचा काळ बदली होत जातो, ते त्या मोठे होतील त्यांचे ते आम्ही असं केलं नाही, ते बदलत जाणार. तुम्ही मार्गदर्शन करा, समजून सांगा, तर त्याच्यात फायदा आहे. म्हणजे काळानुरूप जे बदलत चाललंय, आम्ही केला तर तुम्ही करा, ते होणार नाही. बरोबर. हा, समजून सांगा आमच्याला असं होतं, तुमचा काळ बदली झालेला आहे, तसं होतं आमच्याला पण तसं, पण ते बोला तुमच्या काळात तसं होतं, आमच्या काळात असं आहे, मग त्याच्यात बोला नाही, समजून घेणं दोन्ही, ते कुटुंब दोन्ही टिकतं. येस. काय ते लोक काय करतात, पत्रिका जे असतात तुम्ही नीट ठेवा,
कॉपऱ्यात टाकून फाटलेली असतात ते आणायची नाही. जर तुमचं नशीब फाटका आहे ते म्हणजे त्याच्यावर दिसून येतं त्याची काहीतरी तुम्ही तुमचं जन्मापासून जर आयुष्य तर त्याच आहे नाही ते तुम्ही पत्रिका फाटलेली कसं चालेल. व्यवस्थित ठेवा. मेलमध्ये टाका. ईमेल तुमच्या त्याच्यात त्या मुलाचा जन्म झालेला आहे त्याचा प्रत्येक पेपर मेलमध्ये टाकून द्या. म्हणजे शोधत बसतात कार्ड नाही मिळते पत्रिका काढायचे कार्ड नाही मिळते पहिला मेलमध्ये टाका. टायमिंग परफेक्ट आहे व बघा हॉस्पिटलच्या कार्डवर टाकले तुम्ही तो ह्याच्यावर बघतात तो पूर्वी घड्याळावर ते पुढे मागे तुम्हाला काय माहिती डॉक्टर लिहितो तो टायमिंग. या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही प्रत्येक मुलांची फाईल व्यवस्थित बना. मुलाचा जन्म झाला तर आपल्या मुलाच्या कोणाला सांगू नका. रास मग ते म्हणतं रडतंय हे करा. मुलांसाठी पण जपा. 19 वर्षापर्यंत मुलांना सांभाळ लागतं. 20 वर्ष तुम्ही जरा का नजरा बेकार असतात लोकांच्या. आपल्याला लगेच सांगायचे हा आमचा मुलगा हुशार आहे मुलगी हुशार आहे नाही सांगायचं. तुमच्या मुलगा तुम्ही तुमच्या विचार करा. मग बोलतात नाही अभ्यासात ग्रहमान कसे आहेत तसे तो होणार पण हुशार मुलं असतील तर त्यांचं हे करा हे असून काही असून दे मग सांगायचं नाही. कारण चांगलं होणं मला आवडतं. त्यांनी केलं त्याचं चांगलं ना त्याच्यात हे असेल काही वर्षे लागतात काही 4 वर्षांनी येतात. मी सांगतो परत ते केलंच काय नाही केलं का कर तर ते सक्सेस होतं. ते सक्सेस होतं. पॉडकास्टला इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचं पण त्या दोघांचं थँक्यू आणि पॉडकास्टचा पण थँक्यू. आभारी आहे.